नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. घर स्वप्नांचं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण भेट देणार आहोत डोंबिवली पूर्वेतील रेजन्सी अनंतम या प्रोजेक्टला. चला तर मग फेरफटका मारूया या भव्य दिव्य प्रोजेक्टचा. डोंबिवली पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आणि ठाकुर्ली पासून अवघ्या 2.5 किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट साकारण्यात येतोय. 3 फेज मध्ये हा प्रोजेक्ट साकारण्यात येत असून कसा आहे हा प्रोजेक्ट, चला बघूयात. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी मिळत आहे. मात्र या कोरोना काळातही अविरत सेवा सुरू ठेवली ती रिजेन्सी ग्रुपनं. रिजेन्सी ग्रुपचा रिजेन्सी अनंतम हा प्रोजेक्ट डोंबिवली पूर्व इथं साकारला जात आहे. डोंबिवली स्टेशन पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हा प्रोजेक्ट आहे. डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा प्रोजेक्ट वसला आहे. हा भव्य दिव्य प्रोजेक्ट ग्राहकांना आकर्षित करतोय. ग्राहकही रिजेन्सीच्या माध्यमातून आपल्या घराचं स्वप्न साकार करतात. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि दर्जेदार बांधकाम तसंच आलिशान सुविधा हे या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य. लवकरच होणारा कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प तसंच प्रोजेक्टपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँक यामुळे ग्राहकांच्या सर्व गरजा इथे पूर्ण होत आहेत. डोंबिवली कल्याण हा एक शहर आहे ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सगळ्यांना जास्त चाललं आहे. आता तुम्ही बघितलं पण असणार, हे सगळं 6 लेन वाईड ऑलरेडी रोड चालू आहे, कॉन्क्रिटिंगचा रोड चालू आहे ऑलरेडी. आय थिंक पहिला ट्रॅव्हल करताना अंधेरी या वेस्टर्न लाईन इकडे येताना 2-2.5 तास लागतात. आता विदिन 45 मिनिट्स टू 1 आवर तुम्ही एवढं येतात. त्यात टाईम इज कट डाऊन टू दॅट एक्सटेंट. दुसरं आहे रेल्वे स्टेशन. नॉर्मली जे लोक ट्रॅव्हल करतात 2.9 किलोमीटर्स आहे स्टेशनमधून. मेट्रो जस्ट साईटचं जवळच आहे. आणि लास्ट बस सर्व्हिस आहे कॉम्प्लेक्सहून स्टेशनहून. प्रत्येक अर्धा तासांनी सर्व्हिस आहे, ताकी एनी मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन तुम्ही घेणार आहे, वेदर इट इज बस, रेल, रोड, सगळं इट इज क्वाईट नियर टू द साईट. इट यू नीड नॉट रन अवे एनिथिंग. इनफॅक्ट शेअर ऑटोज पण पाहिजे तर ते पण आहे इकडंच, साईटचं बाहेरच आहे सगळं. या प्रोजेक्टमध्ये एंट्री केल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली झाडं सर्वांना भुरळ घालतात. 32 एकरवर वसलेल्या या इमारती 23 मजल्याच्या असून 1 BHK आणि 2 BHKचे फ्लॅट या इमारतींमध्ये आहेत. फेज 1, फेज 2 आणि फेज 3 मध्ये हा प्रोजेक्ट वसवण्यात आला आहे. रिजेन्सी अनंतम हा प्रोजेक्ट 32 एकरवर आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये 4 फेजेस आहे, फेज 1 ते फेज 4 पर्यंत. फेज 1 आणि फेज 2मध्ये 2600 अपार्टमेंट्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळं पोझिशन दिलेलं आहे आणि ऑन टाईमली डिलिव्हरी दिलेलं आहे. आणि बाकी 2 फेजेस आहे जे फेज 3 आणि फेज 4मध्ये, त्याच्यामध्ये पण 2500 अपार्टमेंट्स आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली 1 and 2 बेडरूम अपार्टमेंट्स आहे. 1 बेडरूमचं रेरा कार्पेट आहे 527 स्क्वेअर फीट आणि 2 बेडरूमचं रेरा कार्पेट आहे 778 आणि 782 स्क्वेअर फीट एरिया. जसं मी सांगितलं आहे, रिजन्सीमध्ये आमच्याकडं रेडी पोझिशनमध्ये पण थोडंफार इन्व्हेंटरी आहे, अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहे. आणि लास्ट आमचं 1-2 बिल्डिंग आहे जो आम्ही जस्ट आता 1 आठवड्यापूर्वीच आम्ही लॉन्च केलेलं आहे. तर आमच्याकडं सगळं 3ही फेजमध्ये आमच्याकडं इन्व्हेंटरी अवेलेबल आहे 1 आणि 2 बेडरूम. डिमांड पाहता पाहता आम्ही थोड्या महिन्यात आम्ही 2 आणि 3 बेडरूम मोठं साईजचं पण आणणार आहे मार्केटमध्ये. आणि तिकडं मोठं तुम्ही जोडी पण असं करायचं असलं तर तुम्ही ते पण करू शकता, मतलब 4 बेडरूम 5 बेडरूम असं. बिकॉज आम्हाला करंटली जे 4,500 फ्लॅट आहे त्याच्यामध्ये आम्हाला डिमांड हे येत आहे आता, की आता 1 बेडरूम 2 बेडरूम झालं, पुढं 3 बेडरूमचं पण डिमांड याल. आणि कोणी तर आम्हाला जोडी म्हटलं तर करायचं असलं तर मोठे अपार्टमेंट, ते पुढचं जे प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये हे सगळं येणार आहे. रिजेन्सी अनंतममध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना देण्यात आल्यात. ग्राहकांना लागणाऱ्या सर्व सोयी इथे आहेत.
सर्व वयोगटाचा विचार करून हा प्रोजेक्ट साकारला जात आहे. कॉम्प्लेक्समध्ये वन ऑफ द बिगेस्ट क्लब हाऊसेस येणार आहे इकडं. 65,000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस आहे आणि तुम्ही ते फॅसिलिटी नेम करा, ते फॅसिलिटीज या प्रोजेक्टमध्ये आहे. स्विमिंग पूल आहे, 3 जिम आहे, कम्युनिटी हॉल आहे, अराउंड 150-200 माणसाचं फंक्शन करू शकता तुम्ही. झुंबा रूम आहे, लायब्ररी आहे, 12D थिएटर आहे. यू नेम द फॅसिलिटी, इट इज देअर. मतलब तुम्ही एकदा कॉम्प्लेक्समध्ये आलं तर तुम्हाला बाहेर जायचं काही गरज नाही. वेदर इट इज अ वर्किंग कपल, वेदर सिनियर सिटीजन्स आहे, वेदर छोटं लहान मुली आहे, सगळ्यांना काही ना काही फॅसिलिटी सगळ्यांसाठी केलेल्या आहे इकडं. रिजन्सी अनंतममध्ये शिरल्यानंतर मंदिर आहे. पुढे गेल्यावर 3 मजली या क्लब हाऊसमध्ये स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, इंडोर गेम झोन, लेडीज जेंट्स ब्युटी पार्लर, लेडीज जेंट्स जिम, मिनी थिएटर, झुंबा रूम, म्युझिक रूम, कॅफेटेरिया, लहान मुलांसाठी पाळणाघराची सोय, चिल्ड्रन्स प्ले एरिया, जॉगर्स ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, पिकअप ड्रॉपअपची सोय अशा एक ना अनेक सुविधा खास ग्राहकांना देण्यात आल्यात. या विविध सुविधांमुळे ग्राहकांना एकदा अनंतममध्ये आल्यानंतर बाहेर जाण्याची गरजच भासत नाही. इथे असलेली सर्व व्यवस्था ग्राहकांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. पार्किंगची सोय, दर्जेदार बांधकाम, आलिशान जीवनशैली तसंच आजूबाजूला असलेलं निसर्गरम्य वातावरण यामुळे ग्राहकही या ठिकाणी घर घेण्यासाठी अधिक उत्सुक आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेकांनी आपल्या घराचं पोझिशन घेतलं असून रिजन्सी अनंतमच्या माध्यमातून त्यांनी घर साकारल्यामुळे ते समाधानी आहेत. एकदम सॅटिस्फाईड आहोत 100%. आम्ही यांचे व्हिडिओज बघितलेले, यांनी पण दाखवलेले आहेत, त्यावेळेला आम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहोत की ते आम्हाला बाहेर जाण्याची काय गरज, सर्व इथेच आहे, सगळं अवेलेबल इथे आहे आणि आम्ही एकदमच आनंदात आहोत. इथे येऊन असं एक विशेष प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं आल्यावर की हवामान चांगलं आहे, ओपन आहे, फॅसिलिटीज आहेत, फॅकल्टीज वगैरे चांगल्या आहेत, इथे आल्यावर स्टाफ पण याचा ओके चांगला आहे. त्यामुळे जरा इथे बरं वाटेल आम्हाला. अजून आम्ही शिफ्ट झालो नाही, आता आज मिळते म्हणजे एकदम चांगलं वाटते. ड्रीम होम म्हणायचं तर एवढी चांगली प्रॉपर्टी आहे, एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज आहे, एवढं चांगलं एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ड्रीम होम आरामात ह्यांना बोलता येईल. हे खूप भारी प्रॉपर्टी आहे. अशी एक इच्छा होती मनातून की कमी वयात जर चांगलंच घर घेतलं तर मग ते खूप चांगलं होईल. पण अचानक एक दिवस यूट्यूबवर ब्राउज करताना जी ॲड आली आणि ते बघितलं, मग प्रॉपर्टी बघितली, त्याच्यावरून खूप चांगलं वाटलं आणि तेव्हाच ठरवलं की अरे वा, हे प्रॉपर्टी खूप चांगली दिसते. डायरेक्टली ह्याच प्रॉपर्टीमध्ये आम्ही ते आली, एन्क्वायरी केली आणि दुसरी प्रॉपर्टी बघितलीसुद्धा नाही. सो डायरेक्टली फर्स्ट प्रॉपर्टी जी बघितली तीच आम्ही बुक केली, तर त्याचा खूप आनंद होतो की पहिलीच प्रॉपर्टी एवढी चांगली मिळाली आम्हाला. आम्ही भरपूर प्रोजेक्ट पाहिले, ते एवढे काही खास नव्हते प्रोजेक्ट, पण आम्ही 2 वर्षापूर्वी एक फेज 1चा प्रोजेक्ट पाहिला होता. तुम्ही मुलाला बोलू आपण आनंदमध्येच बुक करूया, कारण तिथे त्याचं कन्स्ट्रक्शन चांगलं स्वरूप आहे आणि हवेशीर आहे. इकडलं जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे आणि आनंदम म्हणजे त्यांच्या फॅसिलिटीज आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, बिल्डिंगमध्ये AC वगैरे लावून दिले आहेत सगळ्या. एवढा खूप आनंद झाला नाही, हे बघून असं वाटतं की आपलं स्वप्नातलं घर झालेलं आहे असं वाटतं. घराला घरपण हवं असं सर्वांनाच वाटतं आणि हेच घरपण ग्राहकांना रिजन्सी अनंतममुळे मिळत आहे. ग्राहकही रिजन्सी अनंतममध्ये स्वप्नातलं घर साकारण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकांनी आपल्या घराचं स्वप्न रिजन्सी अनंतम प्रोजेक्टमधून पूर्ण केलं आहे. मग तुम्हीही करणार ना तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण, तेही रिजन्सी अनंतमच्या माध्यमातून. या कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत रिजन्सी अनंतम मधील फ्लॅट्सची रचना.
रेजन्सी अनंतमध्ये घरांची रचना अतिशय उत्तम करण्यात आली आहे। या ठिकाणी प्रत्येक खोलीला बाल्कनीची सोय देण्यात आली आहे। इतकंच नाही तर या ठिकाणी सर्वच वयोगटांचा विचार देखील करण्यात आलाय। त्यामुळेच या ठिकाणच्या घरांची रचना सगळ्यांच्याच पसंतीला उतरते आहे। रिजेन्सी अनंतम डोंबिवली स्टेशनपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आणि ठाकुर्ली स्टेशनपासून 2.5 किलोमीटरवर वसलेला हा भव्य दिव्य प्रोजेक्ट। हा प्रोजेक्ट 62 एकरवर वसला असून 32 एकरवरील इमारतीचं बांधकाम पूर्णत्वास येत आहे। या प्रोजेक्टमध्ये 3 फेज असून 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले। घरांची रचना करताना ग्राहकांच्या गरजेचा विचार करण्यात आला आहे। घरातील प्रत्येक खोलीला बाल्कनी देण्यात आली आहे, त्यामुळे घराला वेगळंच रूप प्राप्त झालंय। रिजेन्सी अनंतम मधील घरात एंट्री केल्यानंतर फ्लॅटची रचना कशी दिसेल ते पाहूया। आईस्पेस लिव्हिंग रूम आणि डायनिंग एरिया देण्यात आला आहे। तसंच लिव्हिंग रूमला असलेली बाल्कनी सर्व ग्राहकांना आकर्षित करते। मोकळ्या बाल्कनीमुळे घराला अधिक शोभा प्राप्त झालीय। लिव्हिंग रूम नंतर आपण एंट्री करतो ती किचनमध्ये। किचनमध्येही असलेली ऐसपैस जागा आणि बाल्कनीमुळे किचनही मोकळं आहे। किचनमध्ये सूर्यप्रकाश आहे। फ्लॅट अधिक ऐसपैस दिसण्यासाठी मोठा पॅसेज एरिया देण्यात आला आहे। चिल्ड्रन बेडरूममध्ये मुलांना खेळण्यासाठी, अभ्यासासाठी पुरेशी जागा असून बाल्कनी देखील देण्यात आली आहे। आणि मास्टर बेडरूमही ऐसपैस आहे। तिथे टीव्ही युनिटची देखील सोय आहे। मास्टर बेडरूमला सर्व सुविधांयुक्त अटॅच वॉशरूम आहे। 24 तास पाण्याची सोय रिजेन्सी अनंतम मध्ये करून देण्यात आली आहे। फ्लॅटमध्ये विट्रीफाईड फ्लोरिंग असून स्लायडिंग विंडो देण्यात आल्यात। तसंच मॉस्किटो नेट शटर सर्व विंडोला बसवण्यात आले आहेत। संपूर्ण घरात कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग देण्यात आली आहे। तसंच इन्व्हर्टरची सोय करून देण्यात आली आहे। किचनमध्ये पॅरलल ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म देण्यात आला असून स्टेनलेस स्टील सिंक देण्यात आलंय। ब्रँडेड वॉटर प्युरिफायर ग्राहकांना देण्यात आलंय। डिझायनर डॅडो टाईल्समुळे किचनला अधिक शोभा प्राप्त होतीये। तर बाथरूममध्ये सोलर वॉटर, ब्रँडेड गिझर, चांगल्या दर्जाचे सॅनिटरी फिटिंग्स, ट्यूबलाईट आणि आरसाही देण्यात आलाय। या सर्व सोयी सुविधा ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर आहेत। या फ्लॅटचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक फ्लॅटमध्ये सनडेक आहे। नॉर्मली कुठल्याही फ्लॅटमध्ये तुम्ही बघता नॉर्मली लिव्हिंग रूम नाहीतर बेडरूममध्ये नॉर्मली बाल्कनी देतात, पण अनंतममध्ये सगळ्या फ्लॅटमध्ये सगळ्या रूमला डेक आहे। लिव्हिंग रूमला पण आहे, बेडरूमला पण आहे आणि किचन पण एक्सटेंडेड बाल्कनी आहे, कारण तुम्ही वॉशिंग मशीन आणि तिकडं सगळं ठेवू शकता आणि प्रत्येक स्पेसचं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे। ओव्हर अँड अबव दिस फ्लॅटमध्ये सगळ्या फ्लॅट्समध्ये आम्ही AC पण देतो, एक वॉटर प्युरिफायर, हे सगळं कॉमन आणि जो स्टँडर्ड एम्युनिटीज आहे रिजन्सी प्रोजेक्टमध्ये स्टँडर्ड एम्युनिटीज आहे। हे आम्हाला वाटतं की आजचं टाईममध्ये हे सगळं बेसिक एम्युनिटीज आहे, म्हणून आम्ही ॲज अ स्टँडर्ड एम्युनिटीज आम्ही देतो। बाकी प्रोजेक्टमध्ये याला प्रीमियम म्हणून सांगतात, पण रिजन्सीमध्ये आम्ही हे बेसिक एम्युनिटीज समजून देतो, ताकी त्यांना वर काय नुसतं इंटिरियर करायचं आणि त्यांचं काय सामान घ्यायचं आहे आणि काय त्यांना आणायचंच नाही आहे। बघा, फ्लॅटमध्ये जसं मी सांगितलेलं आहे, आम्ही नॉर्मली मायवान कन्स्ट्रक्शन यूज केलेलं आहे, ताकी नॉर्मली काय असतं तुमचं बांधकाम आणि स्ट्रक्चरल वर्क असतं, पण आमचं पुरं अनंतमचं प्रोजेक्ट मायवानमध्ये आहे, म्हणून ते फास्टर डिलिव्हरी होते त्याच्यावरून आणि क्वालिटी युनिफॉर्मिटी असते। सो ॲम्पल केअर ते घेतलेलं आहे की क्वालिटी इज मेंटेन्ड ॲट ऑल टाइम्स विदाउट एनी कॉम्प्रोमाइज ऑन दॅट। वेदर मतलब लॉकडाऊन असू दे नसू दे, जे काय आम्ही काम केलेलं आहे क्वालिटीज काम केलं। हे प्रोजेक्ट आता चालू झालेलं आहे 2018मध्ये आणि आम्ही ऑलमोस्ट आता 4000 फ्लॅट विकले गेलेलं आहे। इफ नाहीतर आम्ही डिलिव्हरी नाही केलं असलं तर एवढं डिमांड पण नसलं असतं या मार्केटमध्ये। आमचं टेस्टिमनी आहे रेडी पोझिशनमध्ये, जेवढं ग्राहक राहतात आमचं टेस्टिमनी आहे, जेवढं ग्राहक इकडे येतात घर घ्यायला
आणि आता कुठल्याही डोंबिवलीमध्ये रिजन्सी इज वन ऑफ द टॉप मोस्ट प्रोजेक्ट्स जे डोंबिवलीमध्ये आहे. तुम्ही कुठं पण घर घ्या, आता तुम्ही सेंट्रल लाईन घर पाहत असला तर रिजन्सी अनंतमचं प्रोजेक्ट तुम्ही मिस केलं तर यू आर मिसिंग समथिंग इन लाईफ. रिजन्सी अनंतममध्ये घर बुक करून ग्राहकही समाधानी आहेत. एक स्टार्ट करूँगा एक चीज़ से. जब 2019 में जब प्लिंथ निकला था रेजेंसी का, तो मैं यहाँ पे फ्रेंड्स के साथ आया था. तो हम लोग सुयोग होटल में बैठे थे. तो एक फ्रेंड ने कहा मेरे को कि यहाँ पे एक अच्छा प्रोजेक्ट है, हम चलते हैं वहाँ पे. तो आई सेड चल लेट्स गो. तो हम लोग होटल में बैठे थे और लेना नहीं था मुझे, कोई प्लान नहीं था हमारा, बट ही सेड एक बार देख तो ले प्रोजेक्ट कैसा है. तो हम लोग सुयोग में बैठे थे होटल में और फिर हम लोग आए यहाँ पे. आफ्टरनून टाइम था और प्रोजेक्ट देखा हमने ये. और उसके पहले मैंने एक प्रोजेक्ट मेरा एक फ्लैट मैंने ले चुका था मेरा 2017 में. तो कोई प्लान नहीं था लेने का. तो फ्रेंड ने बोला एक बार देख तो ले. तो मैं आया 2019 एंड में. तो प्लिंथ चल रही थी, फेस 1 रेडी हो चुका था. तो एंट्री मार लिया. तो फिर एक वो ड्रीम हो गया कि अब ये 2-2.5 साल के अंदर फ्लैट तो लेना ही है कैसे भी. फिर 1 साल निकल गया, 20 क्रॉस हुआ, 21. फिर मैं 2021 एंड में यहाँ पे आया और ये लास्ट दिसंबर में मैंने बुक किया फेज़ 3. यस, तो एक ड्रीम था, वो एक टारगेट सेट किया था मैंने कि यहाँ पे आना ही है मेरे को. सो एट द एज ऑफ 26 आई एम वेरी प्राउड कि आई बॉट अ फ्लॅट एट रिजन्सी अनंतम. ग्राहकांच्या आलिशान घराचं स्वप्न आणि तेही अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात पूर्ण केल्यामुळे ग्राहक रिजन्सी अनंतमला अधिक पसंती देत आहेत. फॅसिलिटीज आणि ॲम्बिनिटीज आणि ओव्हरऑल लँडस्केपिंग किंवा ओव्हरऑल प्रोजेक्ट स्ट्रक्चर जे आहे, कन्स्ट्रक्शनची क्वालिटी आहे, त्यामुळे मी तो विचार केला होता की कम्युटेशन, कनेक्टिव्हिटी टू स्टेशन हे बघायचं का लाईफस्टाईल पण बघायची. अँड फॉर्च्युनेटली मला लाईफस्टाईलचा आय वॉज ऑन अ हायर साईड. त्यामुळे कनेक्टिव्हिटी किंवा कम्युटेशन हे पार्ट्स माझे थोडे सेकंडरी झाले आणि लाईफस्टाईल आणि बाकी फॅसिलिटीजमुळे आम्ही डिसिजन घेतला, मी आणि माझ्या मिसेसनी, की रिजन्सी अनंतम चूज करायचं आहे. इतकंच नाही तर वेळेवर पोझिशन, घरात ऐसपैस जागेबरोबरच सर्व रूममध्ये एसी. ग्राहकांना त्यांच्या सामानासह इथं शिफ्ट व्हायचं आहे. इन स्पाइट ऑफ कोविड, लॉकडाऊन, रिजन्सी हा एक प्रोजेक्ट आहे या एरियामध्ये जो टाईमली डिलेवरी दिलेला आहे. जो अग्रीमेंटमध्ये जो टाईम आम्ही दिलेला आहे पोझिशनचं, त्या दिवसाच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना पोझिशन दिलेलं आहे. दुसरं तुम्ही बघतात क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, जे काय तुम्हाला दाखवलेलं आहे सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅटमध्ये, तेच एम्युनिटी तुम्हाला ॲट दी एंड प्रोडक्टमध्ये भेटलेलं आहे की मिळालेलं आहे की नाही ते तुम्ही बघतात. तुम्ही बघू शकता आमचं ब्रोशर, तुम्ही बघू शकता आमचं ॲक्च्युअल साईट. तुम्हाला काही पण फरक दिसत नाही फ्लॅटच्या बाहेर आणि फ्लॅटच्या आतमध्ये पण. जे काय आम्ही प्रॉमिस केलेलं आहे कस्टमरला ते आम्ही दिलेलंच आहे. त्याच्यावरही पण आम्ही कुछ ॲडेड एम्युनिटीज पण दिलेलं आहे जो ब्रोशरमध्ये पण नाही लिहिलेलं आहे. तिसरा तुम्ही बघतात व्हॅल्यू फॉर मनी. तुम्हाला पैसे जेवढं देतात, आर यू गेटिंग द व्हॅल्यू फॉर मनी, जे काय एम्युनिटीज तेवढं दिलेलं आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचे पैसे सेफ आहे की नाही आहे. आय थिंक दिस इज समथिंग जो कोणी पण माणूस आहे जो घर घेतात पहिल्यांदा या दुसऱ्यांदा, ते बघतात की माझे पैसे राईट प्लेसमध्ये आहे, राईट डेव्हलपरकडे आहे आणि मी माझं काय स्वप्न आहे घराचं ते मला रिअलाईज व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे आय थिंक तुम्हाला कोणाला कस्टमर पण तुम्ही विचारू शकता ॲज अ टेस्टिमोनियल की व्हॉट वी हॅव प्रॉमिस्ड, व्हॉट वी हॅव गिवन, इज इट द सेम ऑर नॉट. रिजन्सी अनंतमध्ये 4,000हून अधिक फ्लॅट आहेत. जवळपास 2,500 फ्लॅटचं पोझिशन देण्यात आलं आहे. इथे सर्व वयोगटाचा विचार करून सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. रिजन्सी ग्रुप ग्राहकांच्या अत्याधुनिक सुविधांबरोबर घराला घरपण देतात. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये घर घेण्यासाठी ग्राहकही तितकेच उत्सुक असतात आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या घराचं स्वप्न ते साकार करत आहेत. तुम्हीही रिजन्सी अनंतममध्ये घर बुक करा आणि तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया आपण एका नव्या प्रोजेक्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय.